राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी राधे 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 भेषा राधे राधे हो आवाज असं भजन करत करत दिंडी चालली होती. दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढ्याला. नामदेवरानं देवाचे पाय का मागितलं एवढं शेवटचं कारण आहे का? बरोबर 10:30 तुम्ही उठले पाहिजे, काळजीच करू नका. 1 मिनिट इकडे तिकडे होऊ देत नाही मी. पहिलं चरण ऐकताय तुम्ही. चरण सेवा नामदेवरांनी का मागितली आणि मुक्काम पडल्याबरोबर पूर्वी भगवान बाबांची दिंडी आहे. विचारा करा पूर्वीच्या दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असायचं. दिंडीत किती दमू द्या किती चालू द्या 1 तासाचं कीर्तन असायचं. पंढरपूर जवळ आलं होतं. कीर्तनकार कीर्तन करत होता. शंकर बाबा सारखा राजबिंडा होता. मस्त गोरा पान दिसायला, वाणी गोड होती, फेटा भारी बांधला होता. मस्त असे नामदेवबा हे असं एक एकाहून चौधरी सर काय, भरत महाराज काय, कृष्णा महाराज काय, संतोष बुवा काय, ते ओम महाराज काय, भागवत महाराज काय, अशी कीर्तनाची मांदी आली उभी राहिली होती. नवनाथ बाबा आंधळे काय ऐकायला, भगवान महाराज गर्दी सारखा तुकोबरांचं चरित्र सांगणारा एक एकाहून सांगायला शंकर महाराजासारख्याचं कीर्तन रंगलेलं. कीर्तनकार कीर्तनात सांगत होता रूप सावळे सुकुमार. म्हणजे उद्या जो पांडुरंग आपल्याला बघायचा तो कसा आहे? कानी कुंडल मकराकार मकराकार रूप सावळे तो सावळा आहे. दुसरं एक प्रमाण आलं वा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपवी यारे. तिसरं प्रमाण आलं पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. एवढे प्रमाण एवढं कीर्तन चालू असताना एक 16.5 वर्षाची मुलगी नाना, तिला आई माहिती होती बाप माहिती नव्हता, अशी पोरगी कीर्तनात बसली. त्या पोरीचा एक प्रॉब्लेम असा की दिसायला फार सुंदर होती आणि तिला अभिमान झाला होता माझ्या एवढी सुंदर कोणी. आमच्या बऱ्याच लोकांना अभिमान झाला बरं. काही काही म्हणतात माझ्यासारखा आवाजच नाही घेत तू. उद्या जातो कोरोनाच्या काळात गेला तर 100 रुपये सुद्धा काही कळत नव्हते आपल्या. कशाला गर्व करायचं महाराज? कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका बरं. विनंती असेल कधीच करू नका महाराज. सत्तेचा करू नका, श्रीमंतीचा करू नका, विद्वत्तेचा करू नका, गायनाचा करू नका, अभ्यासाचा करू नका. काही नाही महाराज, रोज सांगतो. सारी अवघी कामे खोटी अंत जाणे मसनवती शरीराची होय मा. कशाला अभिमान करत? जाणार आहे ना. काल जसं होतं तसं आज नाही, आज जसं आहे तसं उद्या नाही. म्हणून सगळ्यांना विनंती असेल अभिमान करत जाऊ नका. तिला अभिमान झालता पोरीला, तुम्ही फार सुंदर आहे. आई माहिती होती नाना, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी होती आणि बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. तिचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये ओव्या आहे, वर्णन केलंय बुवा. तिला बाप माहिती नव्हता आणि ती पोरगी कीर्तनाला आली आणि तिनं ऐकलं बुवा देवलय सुंदर आहे, राजस कुमार आहे. म्हणून ती पोरगी देवा तुम्हाला पाहिला आहे. नामदेवराय देवाला पाय का मागतात? त्या पायाचं कारण सांगतात. एवढं ऐका म्हणजे पुढे जाता येईल. पाय पक्के करतील पाय. म्हटले मग काय झालं? म्हणे काही नाही. म्हटले तुम्हाला पाहायला आली ती आणि जसं बारे लागून तुम्हाला पाहिलं तर तुम्ही तिला काळे दिसतात. देव काळाचे ठाईचाची काळा अनादी भाऊ. म्हणून काळ्या माणसाने कधी नाराज व्हायचं? देवच काळा आहे ना महाराज. ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा. ती म्हटली बाई 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 काय कीर्तनकार सांगत होता, सावळा आणि गोरा आणि वेळा आता काळा आहे. म्हणून ती जोगदन भाऊ अशी बारीला लागलेली होती ना, देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं. त्याची बोट आहे ना, बोट ऐका ऐका मूर्तिजापूर ऐका, असं देवाच्या पायावरती मस्तक न ठेवता बोटच मारली. परिणाम असा झाला. आमचा देव इतका सुंदर आहे. कानोपात्रेचा गर्व जाण्यासाठी चमत्कार झाला. कानोपात्रेच्या सुंदर बोटानं देवाच्या पायाला नवनाथ बाबा खटाच पडला. डोक्याला हातच लावला. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. किती मधुर आहे म्हटले बाई. हा सावळा नंदनु नंदाचा गे. किती गोड आहे. आता
मी याला सोडणार नाही. शेवाळे बाबा पायात घुंगरं बांधले त्या पोरीनं, गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. रे माझ्या प्रत्येक मातांनी घरी घेऊन जा, या वर्षीचा सप्ताह सफल होईल. ते पंढरीनाथ महाराज फळ आहेत, त्यांनी इतका प्रयत्नपूर्वक 2-3 वर्षापासून आग्रह केलाय, बाबा एक सेवा द्या, एवढं कीर्तन घरी घेऊन जा. नामदेवरानं देवाचे पाय का मागितले, सफल होईल प्रवास माझा. इथून नेरुळला काल्याला जायचं मला, मुंबईला काल आहे सकाळी 10 ते 12. शंकर महाराज करून आले तिकडून कीर्तन. त्या सप्त्यात उद्या काल्याचं कीर्तन आहे, 50वा सप्ताह आहे, मुंबईमध्ये ठेवलेला आहे मोठा. इथून जायचंय मला तुमचं करून. ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल, तुम्हाला आनंद मिळेल. पोरगी नाचून भजन करत होती, तिचं दिसणं, तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. आणि तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडली. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. इथं का नाचते म्हटले, संतांचं कीर्तन ऐकून देवाच्या पायावर प्रेम करते. अरे पकडून आणा हिला, आपल्या दरबारात नाचू द्या, इतकी चांगली मुलगी आहे. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली, राजा मला पकडून घेऊन जाणार आहे. नामदेवराय म्हणतात, देवा तुमचे पाय किती महत्वाचे आहेत, काय करतात तुमचे पाय, ऐका, का पाहिजेत मला. पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे. आणि ती 16.5 वर्षाची पोरगी देवा तुमच्या पायापर्यंत आली. तुमच्या पायावरती तिनं मस्तक मांडलं. जसं मस्तक तुमच्या पायावरती ठेवलं, तसं आपला प्राणच तुम्हाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला, परतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. काय केलं पाहिजे? एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर काढा, एक ब्राह्मण म्हटले अभिषेक घालावं लागेल, एक ब्राह्मण म्हटले देवाला धुवून काढा. कुणी काय मत मांडलं. आणि एक अनंत शास्त्री नावाचे, प्रल्हाद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, त्यांनी मंदिरात प्रेत ठेवलं आणि सगळ्यांना सांगितलं, जे देव सांगेल ते करूया. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, ओरिजिनल होते, रुपये घेतला नव्हता, ओरिजिनल आमच्यासारखे. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं, मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत शास्त्री झोपले. रात्री 1 वाजता, माझ्याकडे बघा, 1 वाजता रात्री विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पाकानो पात्रा पवित्रा. अनंता, मुलीसारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम अस्ति नास्ते तर संशय. माझ्या पायावरती या मुलीनं जीव उचलाय. माझ्या मंदिरात उजव्या हाताला हिची माती करा. उजव्या हाताला माती केली, इथं माती केली, तिथं एक झाड उगवलं. या घटनेला 750 वर्ष झाले. तुमच्यापैकी कोणीही वारीला पंढरपूरच्या देवाच्या दर्शनाला जा. बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रीच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. दुधडकर, तुम्ही तुमच्या सप्ताहात माझं गोपाळ काल्याच्या दिवशी कीर्तन घेतलेलं आहे. आता सप्ताह तुम्ही दुधड गावाला करता. गेल्या वर्षी पण आम्हाला बोलवलं होतं. तुम्ही ज्या दिवशी तारीख घेतली माझी, त्या दिवशी तुम्ही पंढरपूरमध्ये होता. तुम्हीच मला फोन करून सांगितलं आम्ही पंढरीत आहोत. मग बारीला दर्शनाला लागल्यावर पहिलं दर्शन कानोपात्रीच्या झाडाचं घ्यावं लागतं आणि मग दर्शन देवाच्या पायाचं मिळतं. नामदेव महाराज म्हणतात, देवा आम्ही तर तुझी वारी करतो ना रे, आम्ही तर तुझ्या दर्शनाला येतो ना रे. ते मध्यंतरी का बरं ते आम्हाला त्या कानोपात्रीचं दर्शन? नामदेवरायला भगवान म्हणतात, नामा, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या कानोपात्रीनं माझे पाय सोडले नाही, म्हणून तिला, मला तिच्या एवढं कुणी आवडत नाही, म्हणून तिला मंदिरात जागा दिली.